नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत एका जबरदस्त ॲडव्हेंचर ट्रिपवर। आपण मुंबईवरून फ्लाईटने दिल्लीला आणि तिथून बसने थेट ॲडव्हेंचर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजेच ऋषिकेश येथे पोहोचणार आहोत। आणि ह्या ट्रिपमध्ये आपण करणार आहोत जवळपास 16 किलोमीटरची रिव्हर राफ्टिंग। तर आपला प्रवास सुरू होतो मुंबईवरून। आम्ही मुंबईवरून फ्लाईट पकडली थेट दिल्लीसाठी। आम्ही पोहोचलोय दिल्ली एअरपोर्ट। दिल्लीला पोहोचल्यानंतर आम्ही काश्मीरी गेट ISBT इथून बस पकडली थेट ऋषिकेशसाठी आणि सुरू झाली जवळपास 6 तासांची रोड ट्रिप। लांबचा प्रवास करून आम्ही पोहोचलो ऋषिकेशमध्ये। रात्र झाल्यामुळे आम्ही डिनरसाठी ऑर्डर केली ऋषिकेशची फेमस गढवाली थाली। ही आहे उत्तराखंडची स्पेशल थाली। डिनर केल्यानंतर आम्ही ऋषिकेशमधले स्ट्रीट फूड ट्राय केले आणि मग रात्र झाल्यामुळे लवकरच रूमवर जाऊन आराम केला, कारण दुसऱ्या दिवशी होता आमचा रिव्हर राफ्टिंगचा थरार। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही आलो आहे ऋषिकेशमध्ये आणि ऋषिकेशमध्ये हे हॉटेल आहे जिथे आम्ही स्टे केलेला रात्री, निर्वाणा रिव्हर साईड रिसॉर्ट। तर इथून जी गंगा आहे ती ही बघा, गंगा दिसते। हिचा जर फुल व्ह्यू तुम्हाला बघायचा असेल तर त्या साईडच्या रूम्स ज्या आहेत त्या बुक कराव्या लागतात, पण ऑलरेडी तिकडची बुकिंग जी होती ती फुल झालेली, त्याच्यामुळे आम्हाला इकडच्या रूम मिळाल्या। पण तरी पण एकंदरीत व्ह्यू जो आहे तो खूप छान दिसतोय। इथं त्यांचं एक छोटं गार्डन आहे जिथे तुम्ही बसून जेवण वगैरे करू शकता। हे निर्वाणा हॉटेल जे आहे ते तपोवनामध्ये राम झुल्याजवळच आहे आणि आता तिथून स्कूटी घेऊन आम्ही बाकीचं जे ऋषिकेश आहे ते फिरणार आहोत। इथे स्कूटीचा रेंट जो आहे तो 500 रुपये पर डे। तुम्हाला सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत तुम्ही स्कूटी घेऊ शकता रेंटवर। आमचं हॉटेल हे ऋषिकेशमधल्या तपोवन परिसरात असलेल्या लक्ष्मण झुल्याजवळ होते। मग स्कूटीची राईड करत आम्ही गेलो एका चहाच्या दुकानामध्ये, जिथे आम्ही गरमागरम चहा पिला आणि मस्त असा नाश्ता केला। नाश्ता करायला आम्ही आता राफ्टिंगच्या आधी नाश्ता करतो आणि मग जातो राफ्टिंगला। काहीतरी दुकानाचं नाव आहे शॉपचं। या दुकानातली अद्रकवाली चाय एकदम मस्त होती आणि सँडविचही तितकाच सुंदर होता। तुम्ही जर कधी ऋषिकेशमध्ये आलात तर या शॉपला व्हिजिट द्यायला विसरू नका। मग गरमागरम चाय पिऊन आम्ही पोहोचलो आम्हाला राफ्टिंगसाठी घेऊन जाणाऱ्या बोलेरो गाडीजवळ। म्हणून आम्ही इथे आलोय फोटो राईड रिव्हर राफ्टिंग करायला आम्ही चाललोय आणि ही त्यांची गाडी आहे। गाडीत बसून आम्हाला तर ते येत आहेत वर, म्हणून रिव्हर राफ्टिंग आहे। 9 किलोमीटर जवळपास 1.5-2 तास लागतात रिव्हर राफ्टिंग। मग 20 ते 25 मिनिटांचा प्रवास करून आम्ही पोहोचलो आमचा राफ्टिंग पॉइंट असलेल्या शिवपुरी व्हिलेज जवळ। तर हा सगळा राफ्टिंगचा एरिया आहे आणि इथे आपल्याला पहिला फॉर्म फिलअप करायला लागतो। आपण पहिल्यांदा फॉर्म फिलअप करून घेऊ। फॉर्म भरून झाल्यानंतर आम्हाला आमच्या गाईडने सेफ्टी इन्स्ट्रक्शन देण्यास सुरुवात केली। त्यात जॅकेट कसे घालायचे, हेल्मेट कसा घालायचा याची ट्रेनिंग देण्यात आली। रोटेशन डिवाइस, ओके। तो बेसिकली इसको आपने पहनना कैसे है, तो सबसे पहले करेंगे कि आप लोग इसके जो साइड के जो इसके बकल्स होते हैं उनको लूज करेंगे। ईजी है, स्कूल बैग से तरह है, दोनों साइड आप पुल करोगे तो ये लूज हो जाते हैं, ठीक है। करने क्या आपको से टर्न राउंड एंड देन इस साइड से भी आपको पहले लूज करना है इस तरह से, ठीक है। इसके बाद जो ये ब्लैक पार्ट है अंदर की ओर आता है, जो रेड पार्ट है बाहर की ओर, एंड जो ये फ्लैप रहता है पिलो, ये आपका हेड सपोर्ट के लिए रहता है जब आप पानी में फ्लो करते हो, ठीक है। तो ये भी पीछे की ओर आएगा।
सिंपल बैकपैक की तरह वेयर करना है इसको, योर राइट हैंड एंड योर लेफ्ट हैंड, ठीक है। एंड देन स्टार्टिंग फ्रॉम द बॉटम 1 2 3 एंड 4 इसके पूरे बकल्स लॉक करेंगे, ठीक है। एंड देन अकॉर्डिंग टू योर साइज आप लोग एक दूसरे की हेल्प करेंगे, इसको टाइट करेंगे, आगे तरफ खींचोगे तो टाइट हो जाएगा, ईजी है, बट आप लोगों ने एक दूसरे की हेल्प करना है। सिंपल है, जो हेलमेट को वेयर करना है, जो राइट साइड से आएगा क्लिप, दिस क्लिप राइट साइड से आएगा, ठीक है। एंड जब आप इसको वेयर करते हो तो आपके चीन एंड नेक के बीच में एटलीस्ट 2 फिंगर गैप रहना चाहिए यहाँ पर, ठीक है, ताकि आपको चोक ना करे, ठीक है। अगर हल्का सा लूज है तो अच्छा चलेगा, बट ज़्यादा टाइट नहीं होनी चाहिए। उसके बाद आज सब लोग एक एक पैडल पे दिया जाएगा यहाँ से, जो कि आप लोग को टीम वर्क करना है रिवर में, ठीक है। तो हम लोग थोड़ा रोइंग करेंगे, कुछ कमांड्स आपको दिया जाएंगे, तो उसको आप लोगों ने फॉलो करना है, ठीक है टीम। बहुत ही ईजी है, मजा आएगा, ठीक है। बट हेल्मेट वगैरे घालून आम्ही रिव्हर राफ्टिंगला सज्ज झालो, आम्ही नदीमध्ये ब्लॉगिंग करणे जंगल करत आम्ही चाललोय नदीमध्ये, आतमध्ये उतरत आहे, तिथून आपल्याला राफ्टिंग स्टार्ट करायचं आहे। हळू रे हळू, राफ्टिंग साठी जत्रा भरली इकडे, जत्रा रेडी झालं। आणि आता मला या स्पॉट पासून 9 किलोमीटरची आम्ही राफ्टिंग राईड आहे ती करणार आहे। पाणी वगैरे मस्त एकदम ब्लू आहे आणि उत्तराखंडमधली डोंगर रांग। राफ्टिंग सुरू होण्याआधीच आमच्या गाईडने आम्हाला आधीच इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या। फॉरवर्ड पॅडल, स्टॉप, गेट डाऊन हे कमांड खूप महत्त्वाचे असतात। आणि मग आम्ही राफ्टमध्ये बसलो आणि हळूहळू नदीच्या प्रवाहात पुढे जायला लागलो। सुरुवातीला पाणी अगदी शांत होतं, आम्ही सगळे रिलॅक्स फोटो काढत होतो, गप्पा मारत होतो, पण गाईडने सांगितलं आता पुढे रॅपिड येणार आहे, तयार राहा। आम्ही फॉरवर्ड पॅडल करत पुढे पुढे जात होतो आणि तेवढ्यात समोर मोठ्या मोठ्या लाटा दिसायला लागल्या। गाईडचा फॉरवर्ड पॅडल असा जोरात आवाज आला आणि आम्ही सगळ्यांनी जोरात पॅडलिंग सुरू केलं। पहिली लाट आली आणि धाडकन राफ्टवर आदळली। राफ्ट एकदम वर उचलली गेल्यासारखी वाटली आणि लगेच खाली आली। त्या क्षणी हृदय अक्षरशः धडधडायला लागलं होतं। पाणी सगळ्यांच्या अंगावर उडायला लागलं, चेहऱ्यावर, डोळ्यांवर, सगळीकडे फक्त पाणीच पाणी। आम्ही ओरडत होतो, मजा इतकी येत होती की भीती कुठे गायब झाली कळलंच नाही। एक लाट गेली की दुसरी तयार। राफ्ट कधी वर, कधी खाली, कधी एका बाजूला झुकत होती। गाईड सतत ओरडत होता, लेफ्ट पॅडल, राईट पॅडल, गेट डाऊन। काही वेळा तर आम्हाला राफ्टच्या आत बसून खाली वाकावं लागत होतं, कारण लाट इतकी जोरात येत होती की थेट आपल्यावर कोसळायची। पॅडलिंग करून आम्ही थकत होतो, मग संथ पाणी आलं की आम्ही पॅडलिंग थांबवायचो। मग रिलॅक्स मूडमध्ये नदीच्या प्रवाहासोबत पुढे जाण्यात मजा येत होती। 3 रॅपिड क्रॉस करत आम्ही इथपर्यंत पोहोचलो होतो। आता शेवटचा एक रॅपिड बाकी होता। आम्ही एक मोठा रॅपिड क्रॉस करणार होतो। गाईडने सांगितलं, हा थोडा टफ आहे, सगळे नीट बॅलन्स ठेवा। सगळे सिरियस झाले। राफ्ट वेगाने पुढे जात होती आणि अचानक एक प्रचंड मोठी लाट आली, जी धाडकन आमच्या राफ्टवर आदळली। राफ्ट जोरात हलली आणि एका बाजूला झुकली। मी थेट पाण्यात पडलो। सगळं एकदम स्लो मोशन मध्ये झाल्यासारखं वाटलं। मला गाईडचे इन्स्ट्रक्शन आठवले, डोंट पॅनिक, फ्लोट ऑन युअर बॅक। तेवढ्यात गाईड आला आणि माझा हात पकडून मला वर ओढलं। एक्सपिरियन्स थोडा स्कॅरी होता, पण हॉनेस्टली आयुष्यातला सगळ्यात थ्रिलिंग मोमेंट होता। शेवटी आम्ही सगळे सेफ किनाऱ्यावर पोहोचलो। थकलो होतो, भिजलो होतो, पण चेहऱ्यावर एक मोठं स्माईल होतं। रिव्हर राफ्टिंग म्हणजे नुसतं ॲडव्हेंचर नाही, तर स्वतःला चॅलेंज करण्याचा एक अनुभव आहे। भीती आणि मजा दोन्ही एकत्र। जर तुम्ही कधी चान्स मिळाला तर नक्की ट्राय करा। ट्रस्ट मी, हा एक्सपिरियन्स तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही। तर मित्रांनो, असा होता माझा रिव्हर राफ्टिंगचा भन्नाट एक्सपिरियन्स। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, खास करून ज्यांना ॲडव्हेंचर आवडतं। आणि अजून असेच मजेदार आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ॲडव्हेंचर सोबत। तोपर्यंत
स्टे सेफ, स्टे क्रेझी.